मराठी व्याकरणाचा अभ्यास सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा एक वरती पॉइंट लिहून घ्या। काय पॉइंट लिहायचा मित्रांनो तुम्हाला की मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक। तर काय मित्रांनो लक्षात घ्या, पॉइंट पहिला लिहिल्यानंतर तुम्हाला ए पॉइंट लिहायचा आहे। त्यामध्ये काही लिहायचं आहे की मराठी भाषेच्या व्याकरणावर लिहिले गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक। धीरे धीरे तुम्हाला यासाठीच बोलतोय, त्याचं नाव सुद्धा मी इथे दिलेलं आहे म्हणून टेन्शन घेऊ नका। तुम्हाला असं पॉइंट लिहायचं आहे की मराठी भाषेच्या व्याकरणावर लिहिल्या गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक असा पॉइंट लिहिला। त्याच्याखाली बरोबरचं चिन्ह लिहा आणि लिहा त्याचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। हे पुस्तक मराठी व्याकरणावर इंग्रजी भाषेमध्ये पहिले पुस्तक लिहिल्या गेलेले होते। ते पुस्तक लिहिल्या गेले होते 1805 मध्ये। कधी लिहिल्या गेले होते मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे मी। द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक 1805 मध्ये लिहिल्या गेले होते। हे पुस्तक कोणी लिहिले होते तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिलेलं आहे बघा, विल्यम कॅरी यांनी। कोणी लिहिलं होतं? विल्यम कॅरी। विल्यम कॅरी यांनी मराठी भाषेतील व्याकरणावर पहिले इंग्रजी पुस्तक 1805 मध्ये लिहिलेले होते। पोलीस भरतीला सुद्धा पडतात बरं का मित्रांनो असे प्रश्न। त्याबद्दल अजून खाली एक शब्द पॉइंट लिहून घ्या की मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय होता, म्हणून उद्देश लिहा पुढे। उद्देश होता मित्रांनो इंग्रजी अधिकारी, काय इंग्रजी अधिकारी, इंग्रजी मिशनरी आणि इंग्रजी विद्वान तज्ञ अशा व्यक्तींना मराठी भाषेचा अभ्यास जमला पाहिजे, मराठी भाषा समजली पाहिजे आणि त्यांना आपल्यावरती जास्तीत जास्त वर्ष राज्य करता आलं पाहिजे। या कारणामुळे हे पुस्तक विल्यम कॅरी यांनी लिहिलेलं होतं। तर त्या पुस्तकाचा फायदा काय झाला किंवा ते पुस्तक लिहिण्यामागचं उद्देश असंच होतं मित्रांनो की इंग्रज अधिकारी जे होते त्यांना मराठी लोकांशी बोलताना किंवा त्यांच्या रणनीतीबद्दल संवाद साधता येत नव्हता किंवा ते काय बोलतात हे समजत नव्हतं, म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांना ते समजायला हवं म्हणूनच हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्येच होतं। असं नाही की मराठी भाषेवरील मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक होतं म्हणून ते मराठीमध्ये लिहिलेलं असेल, बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो। ते इंग्रजीमध्येच लिहिलेलं होतं पण ते सर्व काही मराठी भाषेविषयीच अभ्यास देत होतं। म्हणजेच काय मित्रांनो, ते पुस्तक इंग्रजीमध्ये सगळं काही इंग्रजीमध्ये लिहिलं होतं पण त्याच्यामध्ये उद्देश असा होता की इंग्रज लोकांना ते कळायला हवं आणि त्यांना मराठी भाषा समजायला हवी। त्यानंतर खाली लिहा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की इंग्रज विल्यम कॅरी हे कोण होते। विल्यम कॅरी हे भाषाप्रेमी होते। विल्यम कॅरी हे धर्मप्रसारक होते। त्यांनी भारतीय भाषांवरती अनेक पुस्तकांवरती काम केलेले आहे। ते मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले होते त्यांनी, त्याचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा पॉइंट म्हणून इतक्यांदा रिपीट केलेलं आहे मी। हे पुस्तक लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला पोलीस भरतीला असा सुद्धा प्रश्न येतो की प्रश्न पहिला येतो मित्रांनो, मराठी भाषेवर मराठी व्याकरणाचे लिहिल्या गेलेले पहिले पुस्तक कोणते होते? तर त्यामध्ये ऑप्शन भरपूर येतात। तुम्हाला पुढे मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील मराठी पुस्तक कोणी लिहिले होते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण अगोदर सगळ्यात पहिलं 1805 मध्ये जे पुस्तक लिहिलं गेलं होतं त्याबद्दल माहिती देतोय आणि एवढं शांतपणे आणि एवढं सोप्या भाषेमध्ये देतोय तुम्हाला ते समजायला हवं। तर मित्रांनो पहिलं पुस्तक 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये भरपूरचे वेगवेगळे येतील। मराठीमध्ये ज्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यांचं सुद्धा नाव येईल, पण तुम्हाला काय करायचंय ऑप्शन क्रमांक जे असेल जिथं विल्यम कॅरी हे असेल तिथं योग्य क्लिक करून आपलं योग्य उत्तर मिळवायचं आहे मित्रांनो। तर हे झालं आता मराठी भाषेमधील मराठी व्याकरणाचे लिहिले गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक। आता बघूयात मराठी भाषेवरील मराठी व्याकरणाचे लिहिल्या गेलेले
पहिले मराठी पुस्तक कोणते होते? दुसरा महत्वाचा पॉइंट लिहून घ्या मित्रांनो. नंबर 2, मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक. पॉइंट त्यामध्ये ए लिहा मित्रांनो. पॉइंट ए असा येणार मित्रांनो त्यामध्ये की मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक यांचे नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे होते. हे पुस्तक 1836 मध्ये लिहिले गेले होते आणि या पुस्तक कोणी लिहिले होते? त्यांचं लेखकचं नाव लिहा. लेखकचं नाव होतं मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे, जाऊ द्या लिहिण्यापर्यंत टाइम नको वाया घालायला. लेखकांचं नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. हे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक लिहिणारे पहिले लेखक होते. त्यांनी किती लिहिलं हे पुस्तक? 1836 साली. त्यांनाच काय म्हणतात मित्रांनो? त्यांनाच असे म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी. तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न आला असेल की मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते मित्रांनो. खालच्या ओळीमध्ये लिहा मित्रांनो की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे पुस्तक लिहिताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला होता? तर त्यांनी मराठी भाषेचे नियम, मराठी भाषेचे शब्दरचना, त्यानंतर मराठी भाषेची वाक्यरचना यांच्या सगळ्यांचा मिळून अभ्यास करून हे पुस्तक लिहिले गेले होते मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो, मराठी भाषेला शिस्तबद्ध, काय म्हणतो मित्रांनो मी? मराठी भाषेला शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध मराठी भाषेला शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध रूप देण्याचे काम दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आहे. यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे मित्रांनो. काय लक्षात राहिलं तुमच्या की मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले मराठी पुस्तक हे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे होते. ते 1836 मध्ये लिहिले गेले होते आणि महाराष्ट्र मध्ये ज्यांनी लिहिलं होतं त्यांचं नाव दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांनाच आपण महाराष्ट्र किंवा मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात मित्रांनो. आणि इंग्रजी भाषेचे कोणी लिहिले होते मग? तर मराठी व्याकरणाचे इंग्रजी भाषेमध्ये पहिले पुस्तक विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये लिहिलेले होते. आणि मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले मराठी पुस्तक हे 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले होते. आता वळूया मुख्य मराठी व्याकरणाकडे. समजलं इथपर्यंत सर्वांना? आता वळूया मुख्य मराठी व्याकरणाकडे. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया व्याकरण म्हणजे काय या विषयापासून. टॉपिक टाकून घ्या. नंबर 1, व्याकरण म्हणजे काय? व्याख्या लिहा. एका भाषेचे नीट, शिस्तबद्ध आणि नियमानुसार अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. म्हणजेच भाषेला योग्य आकार देणारा आरसा म्हणजेच व्याकरण होय. समजलं मित्रांनो? म्हणजेच काय? भाषेला अर्थपूर्ण आणि शास्त्रपूर्ण अभ्यास करणे म्हणजेच व्याकरण होईल. ती व्याख्या तुम्ही लिहिलेली आहे. आता त्याच्यावरती एक उदाहरण बघा आणि तुम्हाला समजून जाईल की व्याकरण म्हणजे काय. लक्षात घ्या. जसे की आपण खेळतो, तर जसं खेळाला नियम लागतो तसंच भाषेला सुद्धा नियम लागतो मित्रांनो. आणि या भाषेचे नियम शिकवणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. इथपर्यंत कळलं मित्रांनो तुम्हाला? आता पुढे लिहा मित्रांनो महत्वाचे पॉइंट असं लिहा आणि त्याच्याखाली 1 नंबर टाका आणि पुढे लिहा भाषेचे उगमस्थान आणि खाली पुन्हा
एक पॉइंट टाका आणि लिहा मित्रांनो की भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, संस्कृत मध्ये काय शब्द होता, संस्कृत मध्ये भाष्य असा शब्द होता. तर त्याच्यापासून मराठी व्याकरणामध्ये कसा शब्द झाला, तर मराठी व्याकरणामध्ये त्याचा भाषा असा शब्द झालेला आहे. तर पोलीस भरतीला यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न येतो लक्षात घ्या. पोलीस भरतीला असं विचारलं जातं की मराठी व्याकरणातील भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे. तुम्हाला तिथे ऑप्शन देण्यात येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला त्याच्यामध्ये देण्यात येईल भाष्य. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो भाषा असं सुद्धा देण्यात येईल. त्यानंतर 3 नंबरचा तुम्हाला पॉईंट देण्यात येऊ शकतो मित्रांनो असा की भाष्य. आणि चौथा पॉईंट देण्यात येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला असा भाष्य. आता तुम्हीच लक्षात ठेवा मित्रांनो याच्यातील कोणतं योग्य उत्तर येऊ शकतं. तर भाष्य हा येणार नाही, पण तुम्हाला वाटू शकतं की हा हे योग्य उत्तर असणार, पण याचा पाया मोडलेला नाहीये म्हणून हे चुकीचं उत्तर येणार आहे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट मित्रांनो असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं भाषा, पण हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. म्हणूनच इथं काय दिलेलं आहे, संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून भाषा या शब्दाचा उगम झालेला आहे किंवा हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय येणार मित्रांनो तुम्हाला हे. म्हणून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, हे नोट्स महत्वाचे आहे. शेवटपर्यंत तुमच्याकडे मराठी व्याकरणावरील इतक्या खतरनाक अशा नोट्स तयार होतील, तुम्हाला कोणतंच पुस्तक घ्यायचं गरज नाही. किंवा तुम्ही आपलं मराठी व्याकरणाच्या नोट्स सुद्धा घेऊ शकता, त्या तुम्हाला आपल्या प्रीमियम ग्रुपवरती मिळून जातील. जर प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्ही ऍड असाल तरच तुम्हाला ते मिळतील, नाहीतर आम्ही कोणालाच देत नाही ते. तर आता बघूयात पुढचं महत्वाचं पॉईंट टाका मित्रांनो की संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, संस्कृत भाषा मराठी भाषेची जननी आहे. म्हणजेच कसं, तर तुम्हाला पोलीस भरतीला जसं की आपले आई वडील आपले जननी आहेत. म्हणजेच कसं मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे संस्कृत भाषेपासून संस्कृत भाषेपासूनच मराठी भाषा तयार झालेली आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, तुम्हाला पुढे काय येईल प्रश्न, पोलीस भरतीला महत्वाचा प्रश्न काय येईल मित्रांनो, तर पोलीस भरतीला तुम्हाला असा प्रश्न येईल की मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे. तुम्हाला ऑप्शन क्रमांकामध्ये येईल संस्कृत भाषा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये येईल मराठी भाषा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये येईल तुम्हाला हिंदी, इंग्रजी. मी आता एवढा टाइमपास नाही करत मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. आता पुढचं काही येऊ शकतं तुम्हाला, कोणतीही भाषा टाकण्यात येईल इकडे, गुजराती वगैरे काहीही. तर स्पष्टपणे व्याख्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे. तर मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासूनच तयार झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत. बघूया आता पुढे. तर लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, तर लक्षात घ्या असा प्रश्न पोलीस भरतीला येतो बरं का. म्हणून त्याचं योग्य उत्तर असणार आहे लिपी हा शब्द लिंपणे. कोणतं? लिंपणे. हे सगळे संस्कृत शब्द आहे, संस्कृत शब्दापासूनच मराठीमध्ये घेतलेलं आहे. आपण जसं बोलतो मराठी लिपी, इंग्रजी लिपी, ही लिपी, ती लिपी, कोणतीही लिपी असो, पण हा लिपी हा शब्द संस्कृत भाषेतील लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत. पॉईंट महत्वाचे आहे, लिहत राहा, नोट करत राहा. त्याच्यानंतर पुढील 4 नंबरचा पॉईंट लिहून घ्या मित्रांनो. काय आहे, तर लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे मित्रांनो, तर लेखन हा शब्द मित्रांनो लिख.
लिख या शब्दापासून लेखन हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून काय मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीला भरपूरसे प्रश्न येतील. लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? म्हणून काय, संस्कृत भाषेमधील लिख या शब्दापासून लेखन हा शब्द तयार झालेला आहे. आता फक्त आपण मराठी भाषेची पार्श्वभूमी एकदम बेसिक शिकत आहोत. ऍडव्हान्स पर्यंत सुद्धा लवकर जाणार आहोत. मराठी भाषेचे उगमस्थान सगळं काही शिकणार आहोत, टॉपिक वाईज सर्व काही. फक्त तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत बॅच पूर्ण करायची आहे, जी तुम्हाला सर्वांना अगदी मोफत आहे. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला स्वतःला माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आल्यानंतरच तुम्हाला आपल्या प्रीमियम बॅचमध्ये एंट्री मिळते. म्हणूनच काय मित्रांनो, तर लक्षात घ्या. आता पुढील आपण काय शिकणार आहोत, इथपर्यंत आपण आता काय शिकलो मित्रांनो, की भाषेच्या उगमस्थानमध्ये भाषा हा शब्द संस्कृत भाषेमधील भाष्य या शब्दापासून आलेला आहे. तुमच्या व्याख्या कशा लिहिलेल्या आहेत ते बघा. त्यानंतर 2 नंबर पॉईंट मध्ये तुमचा येणार, संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे. म्हणजे जसे आपले आई वडील आपले जननी आहेत, आपल्या आई वडिलांपासून आपला जन्म झालेला आहे, तसंच मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेपासून झालेला आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कसा आहे मित्रांनो, 3 नंबरचा पॉईंट काय आला असेल तुमचा, लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर लिपी हा शब्द संस्कृत भाषेमधील लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. हा झाला तुमचा 3 नंबरचा पॉईंट. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट तुमचा काय आलेला असेल, त्याच्यामध्ये व्याख्या सांगतोय बरं का, व्याख्या. तर लेखन हा शब्द संस्कृत भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर लेखन हा शब्द संस्कृत भाषेतील लिख या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण बेसिक ते ऍडव्हान्स जाणार आहोत. आता बघूयात पुढचा पॉईंट काय आहे. पुढील महत्वाचा पॉईंट लिहा मित्रांनो, देवनागरी लिपी, आणि डॅश मारा आणि खाली त्याची व्याख्या लिहा. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपीमध्ये एकूण 6 भाषा येतात. त्या कोणकोणत्या ते तुम्हाला सांगणार आहे. अगोदर हे बघा मित्रांनो, जसं की आपण मराठी भाषा सुद्धा लिहितो, ती मराठी भाषा सुद्धा आपल्याला डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, म्हणजे या प्रकारे. तर याचा अर्थ असा मित्रांनो, की मराठी भाषा सुद्धा देवनागरी लिपीमध्येच लिहिल्या जाते. देवनागरी लिपीमध्ये एकूण 6 भाषा येतात. त्या कोणकोणत्या हे बघा मित्रांनो. देवनागरी लिपीमध्ये पहिली भाषा येते ती मराठी येते. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली आणि पाली या एकूण 6 भाषा या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. तर देवनागरी लिपीमध्ये कशा प्रकारे लिहिल्या जाते मित्रांनो, तर डावीकडून उजवीकडे म्हणजेच आता बघा, मी माझं नाव लिहिलं सचिन. हे कसं लिहिलं मित्रांनो मी, तर डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. तुम्हाला पोलीस भरतीचे जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असतील, किंवा आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा मी हा प्रश्न टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर कसं मित्रांनो, डावीकडून उजवीकडे तुम्ही प्रश्न पत्रिकेमध्ये आला असेल की मराठी भाषा ही कोणत्या प्रकारे लिहिली जाते. ऑप्शन क्रमांक 1 येणार तुम्हाला डावीकडून उजवीकडे. ऑप्शन क्रमांक 2 येणार तुम्हाला उजवीकडून डावीकडे. ऑप्शन क्रमांक 3 येणार तुम्हाला खालून वरती, किंवा ऑप्शन क्रमांक 4 येणार तुम्हाला वरतून खाली. म्हणून लक्षात ठेवून हा पॉईंट लिहून ठेवायचा आहे की मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. त्याचबरोबर हिंदी, संस्कृती, गुजराती, बंगाली आणि पाली या भाषा सुद्धा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. म्हणून काय मित्रांनो, देवनागरी लिपी म्हणजेच तिला आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो. तर हे सर्व काही मराठी भाषा संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली आणि पाली हे सगळ्या भाषा देवनागरी लिपीमध्येच लिहिल्या जातात. तुम्हाला असा सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो की मराठी भाषा ही कोणत्या लिपीमध्ये लिहिल्या जाते. तुम्हाला ऑप्शन मध्ये येणार देवनागरी लिपी 1, ऑप्शन 2 मध्ये येणार बाळबोध लिपी, ऑप्शन 3 मध्ये येणार कोणती येणार समजा XYZ. ऑप्शन 3 मध्ये येणार तुम्हाला A व B, आणि ऑप्शन 4 मध्ये येणार फक्त A.
मग जर तुम्हाला माहित असेल देवनागरी लिपी तर तुम्ही घाईघाईमध्ये एक तर हे करणार एक तर हे करणार, पण चुकीचं असतं बरं का, असं नाही करायचं. तर ऑप्शन क्रमांक 2 पण वाचायचा, 3 पण वाचायचा, 4 पण वाचायचा. ऑप्शन मध्ये सगळ्यात जास्त घाई करतो आपण, कन्फ्युजन मध्ये आपले मार्क कट होतात. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, प्रश्न पूर्ण वाचायचा, ऑप्शन पूर्ण वाचायचे. भरपूर टाइम आहे, 90 मिनिटं हा भरपूर टाइम आहे. म्हणून आपण दररोज 100 मार्कांचा मोफत पेपर का घेतो मित्रांनो? तुमच्या सर्वांसाठी, की तुमची प्रॅक्टिस व्हावी, तुमचा टाइम मॅनेजमेंट व्हावा. जे विद्यार्थी 1 ते 1.5 महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून आपल्याकडे जॉईन असतील ते जवळजवळ 40 ते 45 मिनिटांमध्ये 100 मार्कांचा पेपर सोडवतात. तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ पाहणारे तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती लगेच सेंड करून द्या. तुम्हाला सुद्धा पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. तिथं आपण दररोज 100 मार्कांचा अगदी मोफत पोलीस भरतीचा येणाऱ्या संभाव्य अशा प्रश्न त्यामध्ये ऍड असतात, चालू घडामोडी सुद्धा त्यामध्ये ऍड असतात. असं सगळं काही पेपर तुम्ही जर ऑलरेडी ऍड असाल तर तुम्ही तो पेपर दररोज द्या, पण अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा. तुमच्यासाठी सगळं काही मोफत आहे, इथे तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तर काय मित्रांनो, लक्षात घ्या. तर ऑप्शन पूर्ण वाचायचे आहे. मग नंतर तुम्हाला काय येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये तुम्ही चेक करणार बाळबौद्ध लिपी. खूप खूप कठीण शब्द आहे, लक्षात राहत नाही, आठवणीत राहत नाही, म्हणून तुम्हाला ध्यान देऊन ऐकायचंय, ध्यान देऊन बघायचंय. तर बाळबौद्ध लिपी आपण बघणार, तर तुम्ही काय विचार करणार, फक्त ए असणार तर तुम्ही इथं क्लिक करून देणार, किंवा इथं हे चुकीचं आहे, नीट बघायचं. बाळबौद्ध लिपी सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजे, म्हणूनच तुम्हाला इतक्यांदा शिकवतो मित्रांनो. बेसिक पासून शिकवतोय, असं नाही की डायरेक्ट ऍडव्हान्स लेवलला गेलो. बेसिक पासून आपण येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत, तेही ऍडव्हान्स लेवलपर्यंत. म्हणून शेवटपर्यंत टिकून राहा. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला बघायचंय, हे पॉईंट तुमच्या वहीमध्ये नोट झालेच पाहिजे, की देवनागरी लिपीला देवनागरी लिपी नाव लिहिल्यानंतर ऑब्लिक मध्ये परत बाळबौद्ध लिपी नाव लिहिलं पाहिजे तुम्ही. म्हणून काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. कसं, तर ए व बी म्हणजेच देवनागरी लिपी आणि बाळबौद्ध लिपी हे सर्व काही असणार आहे. अभ्यास कंटिन्यू करत राहा, बिलकुल सुद्धा मागे राहायचं नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे. बघूया आता पुढचा महत्वाचा पॉईंट कोणता आहे. त्यानंतर आता खालच्या ओळीवरती नवीन पॉईंट लिहा, 1 नंबर. काय आहे 1 नंबरचा पॉईंट, तर महाराष्ट्र राज्य शासनाने 1960 साली, कधी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना केली. कोणती केली? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली होती मित्रांनो. हे यावरती भरपूरसा प्रश्न विचारले जातात. यावरती पोलीस भरतीला कसा प्रश्न विचारला जातो, की महाराष्ट्र राज्य शासनाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, खालीलपैकी कधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना केली होती. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1960, 1961, 1962 असे मिळतेच उरतेच ऑप्शन देण्यात येतील. म्हणून तुम्हाला हा पॉईंट लिहायचा आहे आणि लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. त्यानंतर खालील दुसरा महत्वाचा पॉईंट लिहून द्या मित्रांनो, आणि या पॉईंटला IMP टाका. काय टाकायचं आहे? IMP. काय लिहायचं तिथे? अभिजात भाषा किंवा अभिजात दर्जा. ह्या दर्जा अतिशय महत्वाचा मित्रांनो, लक्षात घ्या. आजपर्यंत म्हणजेच 2000 हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो. म्हणजेच 2024 पर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा नव्हता मित्रांनो. भरपूरसा पाठपुरावा करण्यात आला, भरपूरशा गोष्टींचा संघर्ष करावा लागला, तेव्हा जाऊन 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तर अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता रंगनाथ पठारे ही समिती स्थापन करण्यात आली होती मित्रांनो. तुम्ही याला लिहून सुद्धा घ्यायचं आहे, म्हणून IMP नाव टाकायला लावलं तुम्ही. तुम्हाला काय लिहायचं आहे? 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ती दर्जा मिळवून देण्याकरिता रंगनाथ पठारे ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर सगळ्यात पहिला दर्जा कोणत्या भाषेला प्राप्त झाला होता मित्रांनो? तर अभिजात भाषेचा दर्जा सगळ्यात पहिल्यांदा तामिळ भाषेला प्राप्त झाला होता मित्रांनो. कोणता?
तामिळ भाषेला 2004 मध्ये तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. ही पहिली भाषा आहे मित्रांनो ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. आजपर्यंत 2025 पर्यंत एकूण 11 भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे. किती भाषेला? तर 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर 2024च्या अगोदर एकूण फक्त आणि फक्त मित्रांनो 6 भाषांना हा दर्जा प्राप्त होता. त्यानंतर 2024 मध्ये एकूण 5 भाषांना हा दर्जा देण्यात आला. त्यापैकी एक मराठी भाषा होती. तर उरलेले 4 कोणते हा प्रश्न तुम्हाला पडणार, पण ह्या मी तुम्हाला या लेक्चरमध्ये नाही सांगणार. ते प्रश्न आणि त्याचे उत्तरे तुम्हाला आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर जो पेपर आज संध्याकाळी होईल तो पेपर सोडवायचा आहे. मन लावून सोडवायचा आहे. पूर्ण 1.5 तासाचा पेपर असतो आपला. डिजिटल स्वरूपाचा पेपर असतो. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही सोडवू शकता आणि चुकलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला दिसतात. त्याचं योग्य उत्तर काय आहे ते संपूर्ण नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या नोट्स आपण दिलेल्या आहेत, ज्या नोट्स तुमच्याकडे आहेत त्याच्यावरती दिवसभर अभ्यास करायचा. हे सर्व काही त्यामध्ये ऍड आहे. तुम्हाला येणाऱ्या भरतीपर्यंत 100% 90 किंवा 92+ तुमचा पेपर झालाच पाहिजे. या टार्गेटनुसार आपण तयारी करत आहोत. एखाद्या अकॅडमीवाले जर तुम्हाला एवढं सगळे बेसिक पासून शिकवेल तर तुम्हाला तो हजारो रुपयांची मागणी करेल. प्लस तुम्हाला फक्त शिकवेलच, त्यावर दररोज संध्याकाळी टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार नाही. तर आपण हे सर्व काही महाराष्ट्रातील होतकरू गरजू विद्यार्थ्यांकरिता जे अकॅडमी लावू शकत नाही, अकॅडमीवाल्यांची लूटमार भरपूर चालू आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण आधार देत आहोत आणि तुम्हाला हे सर्व काही मोफत शिकवत आहोत. मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं, छोटीशी प्रोसेस तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेली आहे. फक्त आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचंय. आपल्या ग्रुपला जॉईन होण्याकरता नंबर तर तुमच्याकडे आहेच, तो नंबर तुम्ही फक्त पाठवा. काय करून पाठवायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. दररोज सकाळी 9 वाजेला 100 मार्कांचा येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अत्यंत महत्त्वाचा असा पेपर आपण देत असतो. तो पेपर सुद्धा जॉईन करा आणि तो पेपर दररोज सकाळी सोडवा. तुमचे येणाऱ्या भरतीपर्यंत 100% मार्क वाढतील आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही पेढे घेऊन आपल्यापर्यंत येणार मित्रांनो. आणि तो सोन्याचा दिवस जास्त दूर नाही. बघूयात आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट. आता पुढील महत्त्वाचे मुख्य पॉईंट टाकून घ्या मित्रांनो. काय टाकायचं आहे? भाषेचे प्रकार. असं करा आणि लिहा भाषेचे प्रकार. त्यामध्ये परत एक पॉईंट टाका. काय टाकायचं आहे? भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात. इथपर्यंत तुम्हाला समजलं? भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात. त्यामध्ये लिहा की एक बोलीभाषा आणि दुसरे प्रमाण भाषा. त्यामध्ये परत खाली ए म्हणून लिहा बोलीभाषा. आता त्याचा व्याख्या लिहून घ्या. बोलीभाषेची व्याख्या लिहा. एखाद्या प्रादेशिक विभागावर सर्वांना समजेल आणि उमजेल अशी जी भाषा बोलली जाते त्यांना बोलीभाषा असे म्हणतात. म्हणजेच काय मित्रांनो, आता समजून घ्या. एखादी प्रादेशिक विभाग आहे, म्हणजे जर आपण खानदेश पकडला, खानदेश विभागामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. तर खानदेशातील सर्व व्यक्तींना, खानदेशातील प्रादेशिक विभागामधील सर्वात जास्त लोकांना खानदेशी भाषा समजते आणि उमजते सुद्धा. पण त्याचबरोबर एखादी जर कोकणातील व्यक्ती आला आणि जर खानदेशी व्यक्ती जर त्याच्याशी बोलला तर त्याला ती भाषा कळेल का? नाही करणार मित्रांनो. त्याला थोडीफारच कळेल, पण सर्वच काही समजू शकत नाही, कारण ती मराठीच भाषा आहे. सर्वांसाठी बघितलं तर थोडीफारच समजेल, पूर्ण समजणार नाही. म्हणूनच काय मित्रांनो, एखाद्या प्रादेशिक विभागातील प्रत्येक व्यक्तीला समजेल आणि उमजेल अशी जी भाषा बोलली जाते प्रदेशानुसार त्याला बोलीभाषा असे म्हणतात. तर बोलीभाषा ही घटकानुसार आणि प्रदेशानुसार बदलत असते. म्हणजेच खानदेशामध्ये बोलणारी भाषा जर चीनमध्ये जाऊन बोललं त्याला कळेल का? नाही करणार. किंवा चीनी व्यक्ती जर खानदेशमध्ये येऊन बोलला तर त्याला कळेल का? बिलकुल सुद्धा नाही करणार मित्रांनो. तर असं असतं की प्रादेशिक विभागानुसार भाषा बदलत असते, तिला
बोलीभाषा असे म्हणतात. तर त्याच्यावरील उदाहरण सुद्धा बघितलेलं आहे आपण. आता मुख्य बी पॉइंट टाकून घ्या. बी पॉइंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की प्रमाण भाषा. काय लिहायचं आहे? प्रमाण भाषेवरील व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. लिहा. एखाद्या प्रादेशिक विभागातील किंवा एखाद्या देशातील किंवा एखाद्या राज्यातील सर्वांना समजेल आणि उमजेल. म्हणजेच काय मित्रांनो? तर एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात सर्वसामान्य व्यक्तीला, म्हणजे तो महाराष्ट्रातील खानदेशचा असो किंवा कोकणातील असो, अशा सर्वांना समजेल अशी एखादी कार्यालयीन भाषा असते. म्हणजेच काय मित्रांनो? व्याख्या कशी येईल तिची? की एखाद्या प्रादेशिक विभागातील, म्हणजेच एखाद्या राज्यातील, देशातील किंवा कोणत्याही देशातील अशी एक भाषा जी कार्यालयीन कामामध्ये वापरली जाते, तिलाच प्रमाण भाषा असे म्हणतात. म्हणजे कसं मित्रांनो? कोकणातील माणूस आला आणि किंवा महाराष्ट्रातील खानदेशातील व्यक्ती आला, ते जर एखाद्या मंत्रालयामध्ये गेले तर हा कोणत्या भाषेमध्ये बोलणार आणि हा कोणत्या भाषेमध्ये बोलणार? ते बोलायला तर बोली भाषेमध्ये बोलणार, पण यांना जर इथे एखादी लेटर लिहायचंय तर ते खानदेशी भाषेमध्ये किंवा कोकणी भाषेमध्ये देणार का? बिलकुल नाही देणार. ते देणार प्रमाण भाषेमध्ये. म्हणजेच कोणत्या भाषेमध्ये देणार? ते आता इथं मराठी भाषेमध्ये देणार. समजलं मित्रांनो? तर जी कार्यालयीन भाषा वापरली जाते, म्हणजे कोणत्याही कार्यालयामध्ये एखादं लेटर द्यायचं किंवा सर्वांना समजणार अशा जर कार्यालयीन भाषेमध्ये जर तुम्हाला लेटर द्यायचं आहे किंवा काही द्यायचं आहे तर तिला प्रमाण भाषेमध्येच द्यावे लागतं. म्हणजेच कसं मित्रांनो? आता ठीक आहे मराठी भाषेमध्ये, पण जर महाराष्ट्रातील व्यक्ती एखादी इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलला गेला तर त्याला तिथे लेटर इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये द्यावं लागेल. म्हणजेच तिथील प्रमाण भाषा कोणती येईल? हिंदी किंवा इंग्लिश असं मित्रांनो. तर प्रमाण भाषा ही सुद्धा राज्यानुसार बदलत असते बरं का. आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, म्हणजे कार्यालयीन भाषा सुद्धा मराठीच आहे. पण जर तुम्ही दिल्लीला गेले तर तुम्हाला मराठी भाषेमध्ये लेटर देऊन चालणार नाही, तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये द्यावे लागेल मित्रांनो. म्हणून प्रमाण भाषाची व्याख्या अशी आहे की एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात सर्वसामान्य व्यक्तीला जी लिखित स्वरूपात कार्यालयीन भाषा दिली जाते तिला प्रमाण भाषा असे म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आजच्या क्लासेसमध्ये फक्त एवढंच आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या पेपरचा मन लावून अभ्यास करा. तुमच्याकडे ज्या नोट्स आपल्या आहेत त्याच्यातून अभ्यास करा. पूर्ण धडा लिहून काढा. आजचा तुम्हाला पहिला धडा पूर्ण लिहायचा आहे. पूर्ण धडा पाठ करा. गणिताचा जे शिकवलंय आज ते पाठ करा. पूर्ण तोंडी पाठ करा. संध्याकाळची 100 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. त्या पेपरमध्ये तुम्हाला जवळपास 90च्या वरती मार्क जर मिळवायचे असतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा लागेल. आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश जर मिळवायचं असेल तर तुमचा पेपर हा 95+ लागेलच. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. कॉम्पिटिशनच्या हिसाबानुसार चालायचं, स्मार्ट स्टडी करायचा, काहीही रिकामा गोष्टी वाचत बसायचं नाही. तुम्हाला मराठी व्याकरण शिकवलं, मराठी व्याकरणाचा जेवढा अभ्यास सांगलाय तेवढा अभ्यास पूर्ण करा. गणिताचं शिकवलंय, गणिताचा जेवढा अभ्यास सांगलाय तेवढा पूर्ण करा. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, जीके, चालू घडामोडी सगळं काही तुम्हाला टाकलेलं आहे ग्रुपवरती, ते सर्व काही अभ्यास करा. संध्याकाळच्या पेपरमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये 1 महिन्याच्या आत किंवा आज संध्याकाळच्या पेपरमध्ये तुम्हाला किती फरक पडतो ते बघा. सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. फक्त तुमचा कॉन्फिडन्स किती वाढतो ते बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला ग्रुप जॉईन केलेला नसेल त्यांनी पटकन जॉईन करा. जॉईन करण्याची प्रोसेस तुम्हाला सर्वांना माहित आहे. जर तुम्हाला साध्या आपल्या डिजिटल पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे बघा. डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनल आपलं आहे. या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करा. तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपमध्ये अगदी मोफत जॉईन करण्यात येईल. जिथे तुम्हाला दररोज सकाळी 9 वाजेला 100 मार्कांचा जो अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपाचा पेपर असणार आहे तो पेपर काही दिवसांवरती येणाऱ्या पोलीस भरतीला त्याच्यातले भरपूरसे प्रश्न रिपीट होऊ शकता. म्हणून तो पेपर तुम्ही दररोज द्या. तो पेपर अगदी तुम्हा सर्वांना मोफत आहे. तुम्ही मन लावून अभ्यास करा. येणाऱ्या भरतीमध्ये आमच्या टीमसाठी तुम्ही पेढे घेऊन आलेच पाहिजे मित्रांनो. चला तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत नमस्कार.